सर्वच पुस्तकं कथा सांगत नाहीत. काही पुस्तकं आपल्या मनाशी संवाद साधतात. काही पुस्तकं प्रश्न विचारतात, तर काही शांतपणे जगण्याचा अर्थ उलगडून दाखवतात. आज आपण अशाच एका पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. त्याचं नाव आहे कोलाज. कोलाज हे उषा मेहता यांचे लेखसंग्रह आहेत. कोलाज नावातच एक वेगळेपण आहे. जसे अनेक रंग, अनेक तुकडे एकत्र येऊन एक सुंदर चित्र तयार होते, तसेच या पुस्तकातील प्रत्येक लेख वेगळा असूनही एकमेकांशी सुंदरपणे जोडलेला आहे. या पुस्तकात कविता आहेत, साहित्य आहे, संगीत आहे, चित्रकला आहे, व्यक्तींच्या आठवणी आहेत आणि जीवनाकडे पाहण्याची एक संवेदनशील दृष्टी पण आहे. लेखिका प्रत्येक विषयाकडे केवळ माहिती म्हणून पाहत नाहीत. त्या अनुभवामागची भावना, सौंदर्य आणि विचार आपल्या शब्दांमध्ये जिवंत करतात. त्यामुळे पुस्तकाचे नावही कोलाज म्हणजेच विविध अनुभव, विचार आणि आठवणींचा सुंदर मिलाफ असे अतिशय समर्पक दिलेले आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेख आपल्याला थांबून विचार करायला लावतो. काही लेख हसवतात, काही आठवणी जाग्या करतात, तर काही मनाला नकळत अंतर्मुख करून जातात. या पुस्तकाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्याची सहज, ओघवती आणि मनाला भिडणारी भाषा. कुठेही अवघड शब्दांचा दिखावा नाही. त्यामुळे साहित्याची आवड असलेल्या वाचकांबरोबरच नव्या वाचकालाही हे पुस्तक आपलेसे वाटते. कोलाज हे फक्त लेखांचे संकलन नाही, ते अनुभवांचे, संवेदनांचे आणि विचारांचे एक सुंदर चित्र आहे. प्रत्येक लेख हा त्या चित्रातील एक रंग आहे आणि हे सगळे रंग एकत्र आले की जीवनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी तयार होते. मला या पुस्तकात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक लेखात दिसणारी संवेदनशीलता. छोट्या छोट्या अनुभवांमधून मोठे अर्थ शोधण्याची लेखिकेची दृष्टी वाचकाला विचार करायला भाग पाडते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा स्वतःशी बोलणं विसरून जातो. कोलाज मात्र आपल्याला थोडं थांबायला, आजूबाजूचं सौंदर्य अनुभवायला आणि स्वतःच्या मनात डोकवायला शिकवतं. जर तुम्हाला विचार करायला लावणारे, मन समृद्ध करणारे आणि वाचनाची गोडी वाढवणारे पुस्तक शोधत असाल तर कोलाज नक्की वाचा. हे पुस्तक संपल्यावर त्यातील अनेक विचार तुमच्या मनात बराच काळ रेंगाळत राहतील. तुम्हालाही हे पुस्तक आवडत असेल किंवा तुम्ही ते वाचलं असेल तर तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच पुस्तकांच्या ओळखी आणि अभिवाचनांसाठी वाचनवेध या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या पुस्तकासोबत.